ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणारे क्रीडा क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक डॉक्टर गोपाळ लक्ष्मीकांत मोघे. खेळाडू घडविणे हीच खरी राष्ट्रसेवा या ध्येयाने कार्य करणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर गोपाळ मोघे यांचा एकमत वर्धापन दिन विशेष सन्मान 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर गोपाळ लक्ष्मीकांत मोघे, मूळचा निलंग्याचा रहिवासी असून इथे महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे 2010 पासून शारीरिक शिक्षण संचालक या पदावर कार्यरत आहे. माझं शिक्षण नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थान पटियाला पंजाब येथे झालेलं असून त्यानंतर मी जम्मू, दिल्ली तसेच प्रवरानगर येथे काम केलेले. त्या काळात माझे साधारणतः 150 विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर गेलेले आहेत. 2010 मध्ये निलंगा येथे जॉईन झाल्यानंतर येथून 75 विद्यार्थी आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये, अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. तसेच नॅशनल लेवलला आणि राज्य स्तराला साधारणतः 175 विद्यार्थी आमचे सहभागी झालेले आहेत. ग्रामीण भागातल्या मुलांचा शाश्वत विकास करण्यासाठी, बेसिक क्रीडा गुणांचा विकास करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब कैलासवासी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विजय निलंगेकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे इंडोर हॉल स्थापन केलेलं आहे. 2013 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अनुदान आल्यानंतर हे पूर्ण केलेलं आहे. आणि अनेक सुविधा जसं कबड्डीचं ट्रेनिंग सेंटर आमच्या इथे सुरू आहे. सिंथेटिक मॅट महाराष्ट्र शासनाने त्याला दिलेली आहे. तसेच बॅडमिंटनची मॅट सुद्धा आम्हाला मिळाली आहे आणि ही अत्याधुनिक जिम सुद्धा मिळालेली आहे. ह्या सगळ्या शाश्वत डेव्हलपमेंट, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही उभा केलंय आणि या माध्यमातून तालुका प्लेसचे विद्यार्थी जास्तीत जास्त राष्ट्रीय स्तरावर जाऊन आपलं प्रावीण्य दाखवावं यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. आणि एकमत परिवाराने मला एक क्रीडारत्न पुरस्कार दिल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद.